अप्पी 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 ग माझी अप्पी आली. अर्पिता तू गेलीस पण आणि लगेच आलीस पण काय? आई मीच बोलवलंय तिला. सख्या भावाचं रिसेप्शन आहे, आपली डॉल आली की नाही, मग अप्पी यायला नको का? मम्मा, दादाने आणि आजीने तुम्हाला आमंत्रणाचा फोन देखील केला नाही ग. दादाने ज्या प्रकारे हकललं मला, मी तर येणारच नव्हते. पण मम्मा तू कॉल केलास मला आणि आग्रह केलास ना, म्हणून मी तुझ्यासाठी आले इथे. दादा बस ना रे, आता काय आहे? तुला आवडलं नाहीये का मी इथे आलेलो? ठीक आहे, मी निघते. अगं अगं अप्पी थांब ना. समरचा मान ठेवलास आणि गेलीस ना सासरी, मग आता आलीस की नाही तर भावाचं रिसेप्शन झाल्याशिवाय कुठेही पाठवणार नाही मी तुला, हो की नाही आई? बघ हो म्हणाल्या, त्यांना आवडलंय. ये बा ये. ए डॉली कशी आहेस? अंशू हा माझा मुलगा अंशू आणि ही डॉली माझी मैत्रीण. ए हँडसम आहे का तुझा मुलगा? नमस्कार डॉली काकू. ए काकू काय रे, कॉल मी डॉली. डॉली आणि काय रे, तुझी बायको कुठे आहे? तुझ्या बायकोबद्दल मलिकाने खूप कौतुक केले. हा, खूप सुंदर आणि चांगल्या संस्कारी घराण्यातली मुलगी आहे म्हणे. आणि टॅलेंटेड पण आहे. मग आहे कुठे? लपवून बिपवून ठेवलीस की काय? सुष्मिता कुठे आली का नाही? मी बघते लगेच. ऐका ऐका ऐका, आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलाय. हे फंक्शन जिच्यासाठी ऑर्गनाइज केलेलं आहे ती आलीये. हो, माझी लाडकी वहिनी सौ सुष्मिता अंशुमन राजवाडे आपल्या भेटीला आलीये. जोरात टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. काय ग, तुझी सुनबाई हिरोईनच आहे. काय बोल्ड दिसते ग. तू काय म्हणाली होतीस? आपल्याच सारखी आहे म्हणून ना? संस्कारी आहे म्हणाली होतीस. हे कसले संस्कार? नाही, म्हणजे अशा ब्राईड्स असतात, आम्ही पाहिल्या आहेत, पण पारंपरिक सोहळ्यामध्ये नाही. हो, आम्हाला ट्रेडिशनल कपडे द्यायला सांगितलं आणि ब्राईड्स बघा डिस्कोमध्ये आल्यासारखी.
कौटुंबिक सोहळ्यात ब्राईडनीच जर अशी एंट्री घेतली तर जरा सरप्राइझिंगच आहे ना. हो ना. अरे हे असे काय कपडे घालून आले? स्वतः तर वेस्टर्न कपडे घालून आले आणि आपल्याला सांगितले पारंपरिक कपडे घालून ये. नलिनीताई, हे तुमची नवीन नाचसून ना? जरा वेगळंच दिसतंय प्रकरण. मॉडर्न आहे एकदम. हो ना, एवढं मोठं घराणं तुमचं. आम्हाला वाटलं तुमची सून छान पैठणी नेसून शेला घेऊन येईन, पण हे वेगळंच काहीतरी. पिक्चर मधल्या हिरोईन असतात ना, छोट्या छोट्या कपड्यातल्या, तशी दिसते ही. आता ही मुलगी इथे आणखीन काय मूर्खपणा करणार आहे कोणास ठाऊक. स्वानंदी मॅडम, हो काय हे? ही या कार्यक्रमामध्ये अशी कशी आली? मला नाही माहिती हे असं नाही वागणार खरं ती. तुम्ही मला एक मिनिट, मी बघते, मी बोलते. काय घालून आली आहेस तू? हे काय कपडे आहेत? तूच तर दिलंस ना हे कपडे मला. हळू बोल. हळू का बोलू मी? तूच तर दिलंस ना मला हे कपडे. असं काय करतेस? तू बरी आहेस ना? मी तुझ्यासाठी पैठणी आणि शेला दिला होता, तो कुठे आहे? कसली पैठणी, कसला शेला? मला काहीच नाही मिळालं. हेच होतं त्या पिशवीमध्ये. मी माझ्या हाताने अंशुमनच्या हातात पैठणी, शेला, त्याला मॅचिंग ज्वेलरी सगळं दिलं होतं. ग्रॅनी लो, बघा ना ताई काय म्हणतीये. ऐकता ना तुम्ही? अगं हो, मी पाहिली होती ना. एक्झॅक्टली. आजी, ती पिशवी तुम्ही मला दिलीत आणि ती पिशवी घेऊन मी यांच्या बेडरूम मध्ये गेले, तेव्हा तू बाथरूम मध्ये होतीस आणि तू पिशवी घेतलीस माझ्याकडून. बरोबर, ती पिशवी तुम्ही मला दिली आणि निघून गेलात. तीच पिशवी मी सुशला दिली. आणि मी नाही पाहिलं त्यामध्ये पैठणी आहे की ड्रेस आहे. मी उघडून सुद्धा बघितलं नाही. हो, आणि मी सुद्धा त्याच पिशवीमधून हा ड्रेस काढला आणि घातलाय. अगं पण मी म्हणते ना तुला की मी दिली ना पिशवी. मला माहिती त्याच्यामध्ये साडी, शेला होता. मी ड्रेस का देईन तुला? आणि तो पण हा असा. भास्कर स्वानंदी, अगं किती आव्हानशील. कसला? मुळात आम्हाला सगळ्यांना माहितीये तुला आहे ना अंशुमन आणि सुष्मिताचं लग्नच पटलेलं नाहीये. तू राग काढण्यासाठी सुशला हा ड्रेस दिलायस. म्हणजे ताई तू हे सगळं मुद्दाम केलंस? तू हे सगळं मुद्दाम केलंस मला सगळ्यांसमोर असं तोंडावर पाडण्यासाठी? हा, कसला राग काढतेस माझ्यावर?